नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. असं म्हणतात की हौसेला मोल नसतं, मग ते वस्तूबद्दलचे असो, कपड्यांबद्दलचे असो किंवा दागिन्यांबद्दलचे. हौस जरी मनाची असली तरी व्यवहार मात्र आपल्याला त्या दुकानदाराशीच करावा लागतो आणि एक ग्राहक म्हणून आपल्याला तो व्यवहार जमणं खूप महत्त्वाचं असतं. आज भारतीय ग्राहक दिन आहे आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे ग्राहक संरक्षण कायदा एक दृष्टिक्षेप. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशीच एक तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट प्रणाली सावंत. नमस्कार प्रणाली मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. ॲडव्होकेट प्रणाली सावंत यांनी ग्राहक न्याय मंचामध्ये 1 वर्ष सदस्य म्हणून काम केलं आहे. 10 वर्ष न्याय मंचाचे अध्यक्ष म्हणून काम केलं. निवृत्तीनंतर त्यांनी पुणे येथे ग्राहक न्यायालय व कौटुंबिक न्यायालयात वकिली करत आहेत. महाराष्ट्र टाइम्सच्या ग्राहक देवोभव या सदरात त्या नित्यनियमाने लिखाण करतात. आज त्यांच्याकडून आपण ग्राहकांचे हक्क कर्तव्य याविषयी अधिक जाणून घेऊयात. पण कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 एसटीडी कोड डायल करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे ग्राहक संरक्षण कायदा एक दृष्टिक्षेप आणि आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट प्रणाली सावंत. आज आणखी एक दिनविशेष आहे. आज श्री दत्त जयंती आहे आणि सर्वत्र ती उत्साहाने साजरी होत आहे. प्रणाली मॅडम, कार्यक्रमात तुमचं खरंच पुन्हा एकदा स्वागत. आजचा जो आपला विषय आहे की ग्राहक संरक्षण कायदा एक दृष्टिक्षेप. आज खरं तर ग्राहक थोडा जागरूक झाला आहे. अगदी माझे हक्क माझी कर्तव्य असा नसला तरी आज मी जे पैसे देतोय त्याबद्दल तो जागरूक आहे. मला चांगली वस्तू किंवा सेवा मिळालीच पाहिजे असा तो निश्चय करू लागला आहे. मुळात हा ग्राहक संरक्षण कायदा आहे, त्याची निर्मिती कशी व का झाली, त्याची पार्श्वभूमी काय आहे? ग्राहक संरक्षण कायदा निर्माण होण्यापूर्वी म्हणजे अस्तित्वात येण्यापूर्वी ग्राहकांच्या जर काही तक्रारी असल्या तर त्यांना दिवाणी न्यायालयामध्ये जावं लागायचं. परंतु मुक्त अर्थव्यवस्था, खुली बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय वस्तूसुद्धा जेव्हा आपल्याला उपलब्ध व्हायला लागल्या तेव्हा ग्राहकांचं शोषण खूप जास्ती प्रमाणामध्ये आणि विविध पद्धतीने होतं असं लक्षात आलं. आणि मग त्याच्यामुळे ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एक खास कायद्याच्या निर्मितीची आवश्यकता निर्माण झाली. अमेरिकेमध्ये तोपर्यंत 1962 मध्येच या संदर्भात चळवळ सुरू झाली होती. परंतु आपल्याकडे जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी ह्याच्यामध्ये जागरूकता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि सरकारवरती एक त्याच्यासाठी दबाव आला की एक अशा पद्धतीने ग्राहकांचं संरक्षण व्हावं असा एक कायदा निर्माण होण्याची गरज आहे. आणि मग त्याच्यानंतर 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती झाली. खरं तर 24 डिसेंबरला ह्या कायद्यावरती राष्ट्रपतींनी संमती केली होती, स्वाक्षरी केली होती आणि म्हणून आजचा हा दिवस आपण इथे भारतीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. ग्राहकांचं शोषण होताना जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये ते जायचे तेव्हा तिथे खूप किचकट प्रक्रिया असते. तोंडी पुरावा, उलट तपास, तिथली कोर्ट फी, एकूणच तिथलं जे वातावरण असतं त्याच्यामध्ये ग्राहक स्वतः जाऊन तक्रार करण्याचा काही प्रश्न येत नव्हता. आणि त्याच्यामुळे तळागाळातल्या ग्राहकांसाठी किंवा शोषित आणि पीडित ग्राहकांसाठी त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी एक विशेष कायद्याची जेव्हा गरज निर्माण झाली तेव्हा ग्राहक संरक्षण कायदा हा अस्तित्वात आला असं पण म्हणू शकतो. पण मुळात मग या ग्राहक संरक्षण कायद्याची वैशिष्ट्ये काय आहेत? तसं बघायला गेलं तर हा संपूर्ण ग्राहक संरक्षण कायदाच वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मला वाटतं. कारण की मुळात अशा पद्धतीने त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की हा खास ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हा कायदा निर्माण झालेला आहे.
त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यत्वे करून त्यांची एक जेव्हा विधिमंडळाने हा कायदा संमत केला तेव्हा त्याच्यात एक अशी कल्पना होती की ग्राहकांनी स्वतः येऊन तक्रारी न्यायमंचा पुढे चालवाव्यात आणि म्हणून त्यांनी त्याची कार्यपद्धती एकदम सुटसुटीत अशी ठेवली होती. म्हणजे मगाशी मी जसं आपल्याला म्हटलं की दिवाणी न्यायालयामध्ये तोंडी पुरावा, उलट तपास किंवा तिथलं एकूण जे वातावरण असतं त्याच्यामध्ये तिथे जाणारा पक्षकार थोडासा दबलेला असतो. परंतु ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ज्या न्यायमंचांची निर्मिती झाली तिथे थोडंसं कन्झ्युमर फ्रेंडली वातावरण असावं, तिथे येऊन ग्राहकांनी स्वतःची बाजू स्वतः मांडावी या उद्देशाने तिथली कार्यपद्धती अगदी सुटसुटीत ठेवली होती. म्हणजे तिथे प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात किंवा कागदोपत्री पुरावा स्वीकारला जातो. तिथे तोंडी तपास किंवा उलट तपास अशा पद्धतीची कार्यपद्धती नाहीये. दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं एक आहे की तिथे जर तुम्हाला कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये न जाता तुमची जर तक्रार निकाली होऊ शकत असेल तर ज्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार केली आहे त्यांना नोटीस बजावल्यानंतर 90 दिवसाच्या आत म्हणजे 3 महिन्यांच्या आत साधारण त्याच्यामध्ये तुमचं ते प्रकरण निकाली करावं असं अपेक्षित आहे. आणि समजा जर कुठल्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन किंवा काही एक्सपर्ट रिपोर्ट त्याच्यामध्ये जर आपल्याला मागवावा लागणार असेल तर ते 150 दिवसाची ती कालमर्यादा आहे. तर मला असं वाटतं की ही जी गोष्ट 2 गोष्टी ह्याच्या ज्या आहेत त्या त्याच्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दुसरं ह्याच्यामध्ये एक असं आहे की ह्याच्यामध्ये तक्रार दाखल करताना काही विशिष्ट प्रकरणांमध्ये जर राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला वाटलं तर ग्राहकांच्या वतीने राज्य सरकार किंवा केंद्र सरकार सुद्धा यामध्ये तक्रार दाखल करू शकतं. मला असं वाटतं की इथे एक मी छोटीशी केस सांगायला मला इथे आवडेल की एका म्हणजे असं राज्य सरकारने ग्राहकांसाठी केलेली तक्रार असं त्याच्यामध्ये होतं. एका विशिष्ट कंपनीने त्यांच्या बिस्किटांच्या पुढ्यामध्ये एक अशी योजना त्यांनी राबवली होती की एका चित्राचे त्यांनी 2 तुकडे केले आणि अर्ध चित्र त्यांनी काही बिस्किटांच्या पुड्यामध्ये आणि उरलेलं अर्ध चित्र त्यांनी दुसऱ्या बिस्किटांच्या पुड्यामध्ये असं ते विभागलं होतं. आणि मग त्यांनी असं सांगितलं होतं की ज्यांना ते संपूर्ण चित्र मिळेल त्यांना काही बक्षीस म्हणजे त्यांनी लॅपटॉप, घड्याळ, मोबाईल असे बरीच मोठी मोठी बक्षिसं त्यांनी जाहीर केली होती. परंतु हे सगळी योजना राबवताना त्याच्यामध्ये अनुचित व्यापार पद्धत अवलंबली गेली आहे असं जेव्हा सरकारचं मत झालं तेव्हा वेस्ट बेंगॉल सरकारने त्या कंपनीच्या विरुद्ध तक्रार केली होती आणि त्याच्यामध्ये जिल्हा न्यायमंचाने त्यांचा तो अर्ज मंजूर केला होता आणि जिल्हा न्यायमंचाने मंजूर केलेला म्हणजे त्यांचा जो आदेश होता तो राष्ट्रीय आयोगापर्यंत कायम राहिला. आणि त्याच्यामध्ये असं झालं होतं की म्हणजे त्यांच्या ती जी योजना होती ती संपल्यानंतर सुद्धा ते बिस्किटांचे पुढे बाजारात उपलब्ध होते आणि त्याच्यामध्ये ज्या काही अटी होत्या त्या स्पष्टपणे त्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनुचित व्यापार पद्धत अवलंबून ग्राहकांना जास्ती त्यांच्या कंपनीचं उत्पादन जास्ती प्रमाणात खरेदी करण्यासाठी उद्युक्त केलं आणि ते चुकीच्या पद्धतीने उद्युक्त केलं असं म्हणून त्याच्यामध्ये ग्राहक न्यायमंचाने त्यांच्या विरुद्ध आदेश केला होता. आणि मग त्यावेळेस राज्य सरकार तक्रारदार होतं त्याच्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यायची म्हणजे त्यांनी मग ती कन्झ्युमर वेलफेअर फंड म्हणून आपल्याकडे एक ग्राहकांच्या हितासाठी एक निर्माण झालेला असा एक फंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती नुकसान भरपाई त्यांना डिपॉझिट करण्याचे आदेश केले होते. आपण ऐकली. या कायद्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून करून घेऊयातच. एक फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार भारतजी बोला. आपल्या दोघांनी नमस्कार. आज ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ज्याचे प्रमुख अतिथी आहेत ते अतिशय चांगले मार्गदर्शन करतात त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मॅडम माझा प्रश्न असा आहे की कित्येक वेळा आपण दुकानात किंवा मॉलमध्ये किंवा इतर आवश्यक विविध वस्तू खरेदी करतो आणि ह्या वस्तू खरेदी करताना त्याच्यावर जे MRP लिहिलेली असते त्याप्रमाणे आपण पैसे देतो. परंतु असं आढळून आलंय की एखादी वस्तू घेताना तीच वस्तू इतर मॉलमध्ये किंवा शॉप्समध्ये त्या वस्तूची कमी किंमत सांगितली जाते. आपण ती वस्तू स्वस्तच पडते. तर ही MRP म्हणजे काय आणि MRP कशावर आधारित असते आणि याविषयी आपण कोणती काळजी घ्यावी? धन्यवाद. धन्यवाद. एक जागरूक ग्राहकाचा हा प्रश्न आहे. तर वस्तूंच्या किमतीबाबत त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन? MRP म्हणजे ही मॅक्झिमम रिटेल प्राइस असते. तर जेव्हा मॅक्झिमम रिटेल प्राइस असते त्याचा अर्थ असा की
ती त्याची सगळ्यात जास्ती किंमत आहे. म्हणजे त्या किमतीपेक्षा जास्ती किमतीला तो जो विक्रेता आहे तो ती वस्तू ती विकू शकत नाही. जर MRP पेक्षा त्यांनी जास्ती किमतीला जर ती वस्तू विकली तर त्याच्या विरुद्ध तुम्ही निश्चितपणे तक्रार करू शकता. परंतु MRPची किंमत येईपर्यंत त्याच्यातलं त्यांचं जे प्रॉफिट मार्जिन असतं ते प्रॉफिट मार्जिन कोणी किती घ्यायचं हा त्यांचा प्रश्न असतो. आणि म्हणूनच एखाद्या ठिकाणी जिथे स्पर्धा जास्ती असेल किंवा ज्या एखाद्या विक्रेत्याचा असा जिथे एक तत्व असेल की आपण जास्ती वस्तू विकू, कमी किमतीत विकू, जास्ती वस्तू विकू आणि फायदा करून घेऊ, असं जिथे जो दुकानदार तत्व पाळत असेल तिथे ते तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळू शकेल. तर जिथे एखादा विक्रेता जिथे त्याची मोनोपॉली कदाचित असू शकेल, आजूबाजूला जर त्याच्याकडे जास्ती दुकानं नसतील आणि ग्राहकांना पर्याय राहणार नसेल की त्याच्याकडे घ्यावं लागणार असेल तर तो जास्तीत जास्त किंमत तिथे ठेवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे मॅक्झिममच्या खाली MRPच्या खाली किती घ्यायचं हे त्या विक्रेत्याचा प्रश्न राहील, कारण की तो प्रॉफिट त्याचा फायद्याचा जो हिस्सा आहे तो तिथे सोडत असतो. परंतु MRP पेक्षा जास्ती नक्कीच कोणाला घेता येणार नाही. ओके, पण हा ग्राहक संरक्षण जो कायदा आहे, कायद्याबद्दल अजून आम्हाला माहिती द्या. या कायद्याबद्दल तुम्हाला अजून माहिती म्हणजे कशाबद्दल तक्रार करता येते असं आपल्याला म्हणायचं आहे. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तक्रार दाखल करताना सर्वसाधारणपणे तुम्ही वस्तू, सेवा, वस्तू म्हणजे आता आपण जेव्हा एखादी TV म्हणा किंवा फ्रीज म्हणा, मायक्रोवेव्ह असतं, लॅपटॉप आजकाल आहेत, मोबाईल आहेत, हे अशा सगळ्या वस्तूंच्या विरुद्ध तुम्ही तक्रार म्हणजे त्याच्यामध्ये जर काही दोष असला तर त्याच्या संदर्भात तुम्ही तक्रारी दाखल करू शकता. किंवा सेवा आहेत, बँक आहे, विमा कंपनी आहे, हाऊसिंग कन्स्ट्रक्शनच्या दृष्टीने बांधकाम व्यावसायिकाची समजा तुम्ही काही सेवा घेतली असेल तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या सेवांसाठी तुम्ही तक्रार दाखल करू शकता. अनुचित व्यापार पद्धत समजा जर कुठे अवलंबली जात असेल तर त्या अनुचित व्यापार पद्धतीच्या विरुद्ध निर्बंधित व्यापार पद्धत समजा अवलंबली जात असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्ही तक्रार दाखल करू शकता. त्याच्याबरोबरच दिशाभूल करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या जर काही जाहिराती असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या न्यायमंचाकडे तक्रार दाखल करू शकता. फक्त आता इतके वर्ष काम करत असताना एक गोष्ट अशी लक्षात आली की ग्राहक संरक्षण कायदा हा खूपदा फक्त वस्तू आणि सेवा ह्या संदर्भातच जास्ती प्रमाणात वापरला जातो. खूप कमी केसेस आहेत की जिथे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती असू देत किंवा अनुचित व्यापार पद्धत असू देत त्यासाठी तक्रारी केल्या गेल्या आहेत. मला आठवतंय की त्याचं एखादं उदाहरण आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. त्याआधी एक फोन घेऊया आपण. अभिजित आपल्याशी बोलतायत गडचिरोलीवरून. नमस्कार. हा, नमस्कार. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅम. मॅम, माझा प्रश्न असा होता की बरेच दुकानदार लोक जे असतात की असे अनेक प्रोडक्ट आहेत त्या ठिकाणी ते स्वतः म्हणजे वस्तू वापरल्या जाते, म्हणजे स्वतः किमती टाकतात त्या ठिकाणी. तर त्याच्या विरोधात काय करता येईल आम्हाला? बरं, धन्यवाद. मला असं वाटतं जो आपला पहिला महाराजींचा जो प्रश्न होता त्याच्याच अनुरोधाने यांचाही प्रश्न आहे की बरेचसे विक्रेते आपल्या किमतीचे लेबल वगैरे लावतात आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की प्रॉफिट आणि मार्जिन हा त्यांचा प्रश्न असतो. तरी अजून त्यांना काय थोडक्यात उत्तर द्याल आणि आपल्या पहिल्या मुद्द्याकडे परत वळूया. आपण नंतर वळूया त्याच्याकडे. ह्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे ह्या कोणत्या वस्तूंच्या संदर्भात तुम्ही बोलताय मला माहिती नाही, कारण की काही फूड प्रॉडक्ट्स असतात की ज्याच्यामध्ये होलसेलमध्ये त्या मंडळी ते घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये ते पॅकिंग करून त्याच्यावरती त्यांच्या किमती लावून ते विकतात. समजा फक्त असं कुठे जर आढळून आलं की त्यांनी लावलेल्या किमती ज्या आहेत त्या अयोग्य आहेत किंवा त्या ज्या व्यवस्थित नाहीयेत तर त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार करू शकता. किंवा फूड प्रॉडक्ट जर असतील तर त्याच्यामध्ये तुमची ते उत्पादन तारीख आणि हे सगळे जे डिटेल्स आहेत ते घालणं त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. आणि अशा जर काही गोष्टी ते करत नसतील तर त्याच्यासाठी तक्रार दाखल करता येईल तुम्हाला. परंतु त्यांनी किमती प्रत्येक गोष्टींच्या म्हणजे म्हणून मी म्हटलं की ह्या इतका ग्राहकांच्या वस्तूंचा हा जो एक हे आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तू आहेत की नेमक्या कोणत्या वस्तूंच्या बद्दल ते विचारतात ते लक्षात आल्याशिवाय आपण नेमकं त्याच्यामध्ये सांगता येणार नाही. परंतु समजा ती जी एक विशिष्ट वस्तू आहे, समजा तुम्ही एखादी वस्तू घेता आणि त्या वस्तूचं बाकीच्या ठिकाणी जे आहे किंमत त्याच्यापेक्षा जर ते जास्ती घेत असतील तर निश्चितच त्याच्यासाठी तुम्ही हरकत घेऊ शकता, करू शकतो. आपल्या एका प्रेक्षकांचा एक फोन घेऊया. उल्हास पेठे आपल्याशी बोलतात वसईवरून. नमस्कार. नमस्कार उल्हासजी, बोला. नमस्कार. सोसायटीची एक केस आहे
लँड कन्व्हेन्स आणि ओसी मिळण्यासाठी बिल्डरवरती, पण ती गेली 8 वर्ष पेंडिंग आहे. जी तुम्ही आता कालमर्यादा सांगितलीत 90 ते 150 दिवस, तर त्याच्यात ती हे बसत नाही. तर काय करायचं? आम्ही पुढे काही वेगळी हालचाल करायला हवी. मॅडम तुम्हाला काही प्रश्न? नाही, मला कळलं नाही त्यांचं 8 वर्ष कशासाठी झाले. बिल्डरकडून हॅलो लाईन कट झालेली आहे त्यांची, पण त्यांनी सांगितलं की बिल्डरकडून त्यांना ओसी मिळण्यासाठी कन्व्हेन्स ते म्हणत होते. त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याकडे जेव्हा आपण एखाद्या इमारतीमध्ये फ्लॅट घेतो तेव्हा त्या इमारतीच्या सगळ्या सदनिकाधारकांची सहकारी संस्था स्थापन करून द्यायचं आणि त्या संस्थेच्या नावाने कन्व्हेन्स करून द्यायचं, ही बिल्डरची कायदेशीर जबाबदारी आहे. परंतु बऱ्याचदा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ही, परंतु खूप इमारतींच्या बाबतीत बिल्डर कन्व्हेन्स करून देत नाही. तसे खूप कमी बिल्डर्स आहेत की जे सोसायटी स्थापन करून कन्व्हेन्स सोसायटीच्या नावाने करून देण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. आणि त्याच्यासाठी ग्राहक न्याय मंचामध्ये तुम्हाला तक्रार दाखल करता येते. आता मला त्यांनी मगाशी 8 वर्षाचा काहीतरी कालावधी त्यांनी सांगितला, तर बहुतेक असं तुमचं जर त्यांचं असेल की 8 वर्ष कन्व्हेन्स करून दिलेला नाहीये, तर 8 वर्ष कन्व्हेन्स करून दिलेला नसला तरी सुद्धा तुम्ही अर्ज नक्कीच करू शकता न्याय मंचाकडे, कारण की त्याची ती कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती पार पाडली नसेल त्यांनी तर तुम्ही निश्चित त्याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करू शकता. मगाशी मी जो 90 दिवसाचा कालावधी म्हटलं, तो 90 दिवसाचा कालावधी तक्रार अर्ज दाखल करण्याचा नसून तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ज्याच्या विरुद्ध तुम्ही तक्रार अर्ज दाखल केला आहे त्याला नोटीस बजावल्यानंतर, म्हणजे ती जी तारीख असते त्याच्यापासून 90 दिवसांच्या आत तक्रार अर्ज निकाली करण्याचं बंधन ग्राहक न्याय मंचावरती आहे. म्हणजे तुम्ही तक्रार दाखल करताना तो जो कालावधी आहे तो 2 वर्षांचा आहे. म्हणजे तुमच्या तक्रारीला कारण घडल्यापासून तुम्ही 2 वर्षांच्या आत तक्रार अर्ज दाखल करू शकता. परंतु काही गोष्टी अशा असतात की जिथे आपण असं तक्रारी सतत कारण घडत आहे असं जिथे म्हणतो, कंटिन्युइंग कॉज ऑफ ऍक्शन ज्याला आपल्या कायदेशीर भाषेमध्ये म्हणतात, तर तशा ह्याच्यामध्ये तुम्ही जरी तुमचा 8 वर्षाचा कालावधी झालेला असला तरी सुद्धा तुम्ही निश्चितपणे बिल्डरच्या विरुद्ध न्यायमंचाकडे तक्रार अर्ज दाखल करू शकता. आपला पुढचा फोन घेऊया. मालती आपल्याशी बोलतात चेंबूरवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार मालती. रेशनिंग दुकान आहेत ना, रेशनिंग दुकानावर आहे ना पूर्ण कोटा आला जातो, कोटा भेटतो, पण त्या कोटा जो येतो ना तो पूर्णपणे आहे ना दिला जात नाही. रेशनिंगवर आहे ना रेशनिंग दुकानदार देत नाहीत, रॉकेल दिलं जात नाहीये. परत आहे ना अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत ज्या लोकांचे आहेत ना त्यांचे फॉर्मच भरले गेले नाहीत, तर त्याच्याबद्दल आम्ही तक्रार कुठे करायची? बरं, धन्यवाद. खरं तर हा एक मोठा प्रश्न असतो नाही की अशा ठिकाणी जी दुकानं असतात तिथे ग्राहकांची फसवणूक केली जाते, त्यावेळेला काय करता येईल? रेशनिंगशी रिलेटेड तुम्हाला तिथे वेट्स अँड मेजर्स म्हणून जे एक त्यांचं डिपार्टमेंट आहे तिथे तुम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शकता. मला म्हणजे त्या ग्राहक म्हणूनच बोलत होत्या ना, तर त्यांनी वेट्स अँड मेजर्स डिपार्टमेंटकडे तुम्ही त्यांच्या संदर्भात ती तक्रार करू शकता की तुम्हाला तो नियोजित जे काही तुमच्या रेशन कार्डवरती मांडलेलं जे काही धान्य किंवा वस्तू आहेत त्या जर तुम्हाला त्या प्रमाणात दिल्या गेल्या नाही तर तुम्ही तिथे करू शकता तक्रार. तिथे आणि कशी आणि कुठे करायची हे आपण नंतर सांगणारच आहोत, पण मग अशी कशाबद्दल तक्रार करायची याचं एक छान उदाहरण तुम्ही आम्हाला देणार होतात, ते द्या. मगाशी मी आपल्याला सांगत होते की विविध गोष्टींसाठी करतात. खरं त्याच्यात एक अत्यंत महत्वाची अशी म्हणजे मी असं सांगत होते आपल्याला की फक्त वस्तू आणि सेवा ह्यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जातात, परंतु दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरुद्ध इतकं केलं जात नाही. परंतु पुण्याच्या एका स्वयंसेवी संस्थेने एका अत्यंत नामांकित कंपनीच्या साबणाच्या जाहिरातीच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यांनी साबणामध्ये तुम्हाला सोन्याचं नाणं मिळू शकेल असं म्हणून जाहिरात केली होती आणि त्या उत्पादनावरती म्हणजे ती जाहिरात काढून मागे घ्यावी अशा पद्धतीचे निर्देश त्यांना त्या प्रकरणामध्ये मिळाले होते. दुसरी एक अत्यंत म्हणजे इंटरेस्टिंग केस आता नुकतीच वाचनात अशी आली की एका मल्टिप्लेक्समध्ये जाताना एका प्रेक्षकाला आतमध्ये पाण्याची बाटली घेऊन जाण्याची परवानगी मिळाली नाही. हो, सर्रास ही परवानगी देत नाही. हां, तर असं आहे की आपण खूपदा ती बाटली अशी बाहेर सोडून जातो किंवा आपण त्याच्यावरती खूपसा विचार करत नाही. परंतु त्या ग्राहकांनी ह्याच्या विरुद्ध ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार केली आणि मग ग्राहक न्यायमंचाने त्यांची ती तक्रार नामंजूर केली, पण तरी सुद्धा जिद्दीने त्यांनी त्याच्या पुढे ते राज्य आयोगाकडे गेले आणि राज्य आयोगाने त्यांचा तो अर्ज मंजूर केला आणि त्याच्यामध्ये राज्य आयोगाने असं निरीक्षण नोंदवलं की जेव्हा तुम्ही पाण्यासारखी अत्यावश्यक सुविधा जी आहे तिची पाण्याची बाटली आतमध्ये घेऊन जायचं नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा
तिथे तुम्हाला सातत्याने स्वच्छ पाण्याचा पुरवठा ही करण्याची जबाबदारी त्या मल्टिप्लेक्स चालकाची किंवा थिएटर मालकांची राहील. आणि असं कारण की असं होता कामा नये की तुम्हाला पाणी आतमध्ये घेऊन जायला परवानगी देत नाहीयेत आणि मग आतमध्ये पाणी जास्ती दराने विकलं जातंय. तर अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी सांगितलं की ही चुकीची ठरेल आणि त्याची सदोष सेवा समजली जाईल आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा तो अर्ज तेव्हा मंजूर केला होता. मुळात या न्यायमंचाची कार्यपद्धती कशी आहे? ग्राहक न्यायमंचाची मी जसं मगाशी म्हटलं तसं की हा एक खूप कन्झ्युमर फ्रेंडली कायदा आहे आणि त्याच्यामुळे ग्राहकांनी स्वतः समोर येऊन आपली बाजू मांडावी अशी अपेक्षा असल्यामुळे ह्याची कार्यपद्धती अत्यंत सोपी आणि सुटसुटीत आहे. म्हणजे तुमचा जी काही तक्रार असेल ती तुम्ही एका कागदावरती लिहायची असते. तक्रार अर्ज कसं असतं की टाईप करावं असं अपेक्षित असतं कारण की आपण हस्ताक्षरात लिहिताना कधीतरी अक्षर नीट लागलं जात नाही. त्याच्यामुळे ते टाईप करावं असं अपेक्षित आहे आणि त्या तुमचा जो काही तुमची तक्रार आहे ती तक्रार तुम्ही थोडक्यात तुमचा त्या तक्रारीचा तपशील द्यायचा असतो. ज्याच्या विरुद्ध तुमची तक्रार आहे त्यांची नावं त्यांचे पत्ते द्यावे लागतात आणि तुमचा तक्रार अर्ज करताना तुम्हाला तुमचं मागण्या नेमक्या काय आहेत त्या मात्र अत्यंत व्यवस्थित मांडाव्या लागतात कारण की ग्राहक न्यायमंच शेवटी कायद्याच्या चौकटीतच काम करत असतं. त्याच्यामुळे तुमचं जर मागण्यांचं स्वरूप नीट नसेल स्पष्ट नसेल तर त्याच्यामध्ये त्यांना अडचण येऊ शकते की तुम्हाला नेमकं काय द्यायचं. त्याच्यामुळे तुमची तक्रार नेमकी काय आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत हे तुम्ही अत्यंत सविस्तर आणि स्पष्टपणे त्याच्यामध्ये नमूद करायला हवंय. मग त्यांचा जो तक्रार अर्ज असतो त्या तक्रार अर्जाला एक ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र म्हणतात त्याला ते द्यावं लागतं. आता परत प्रतिज्ञापत्र म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला असं थोडंसं भीती वाटते की परत तो एक थोडासा लीगल टर्मिनॉलॉजी आल्यासारखी वाटते. परंतु ग्राहक न्यायमंचामध्ये प्रतिज्ञापत्र म्हणजे जसं दिवाणी न्यायालयामध्ये संपूर्ण अर्ज परत लिहायचा असतो तसं नसतं. तर तिथे फक्त एक असा 5 ओळींचं ते प्रतिज्ञापत्र असतं की तक्रार अर्जामध्ये लिहिलेला सगळा मजकूर हा खरा आणि बरोबर आहे आणि मला मान्य आहे. बऱ्याच न्यायमंचामध्ये तिथे त्याचं खरं तर एक नमुना पण लिहिलेला असतो बाहेर आणि ग्राहक न्यायमंचाच्या प्रबंधकांनाच ते अधिकार दिलेले आहेत ते अफिडेव्हिट करण्याचे आणि मग विना मोबदला ते प्रतिज्ञापत्र तिथे केलं जातं. मग तुमचं तक्रार अर्ज तुमचं हे 4 ओळींचं प्रतिज्ञापत्र आणि तुमची जी काही कागदपत्र आहेत तुमच्या पुराव्याच्या तुमच्या तक्रारीच्या पुष्ठर्थ ती सगळी कागदपत्र तुम्ही द्यावी लागतात तिथे. आणि त्याच्यामध्ये ग्राहक न्यायमंच हे सदस्य न्यायमंच आहे. त्याच्यामुळे तिथे 1 ओरिजिनल आणि 2 झेरॉक्स ह्या न्यायमंचासाठी द्याव्या लागतात आणि जितक्या जणांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत तितके संच म्हणजे एक अपोनंट असेल किंवा एक जाबदार असेल तर त्यांच्यासाठी 1 संच आणि 3 असतील तर 3 संच इतक्या ह्याच्यामध्ये. आणि मग तुम्ही ते तिथे न्यायमंचाच्या त्या कार्यालयामध्ये नेऊन दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये नोटीस काढल्या जाते समोरच्याला. तो हजर झाला की त्याचं म्हणणं येतं. त्याचं म्हणणं त्याला प्रतिज्ञापत्र त्याची पुराव्याची कागदपत्र आणि त्याच्यानंतर परत तक्रारदाराचा पुरावा होतो आणि मग युक्तिवाद होऊन निकाल होतो. अशी ही इतकी सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं दिवाणी न्यायालयासारखं इथे तोंडी पुरावा उलट तपास साक्षीदारांचं परत तोंडी पुरावा असं काही नसतं. सगळा पुरावा हा कागदोपत्री आणि प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात असतो. अर्थात त्याला अपवाद फक्त एकच आहे की एकच म्हणजे मेडिकल नेग्लिजन्स वैद्यकीय निष्काळजीपणा किंवा ह्याच्यासारख्या जर काही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतील तर तिथे मात्र अशा अगदी काय म्हणतात ते आपण अपवादात्मक प्रकरणांमध्ये त्यांना तोंडी पुरावाची सुद्धा मग परवानगी दिली जाते. म्हणजे तो उलट तपास घेण्याची परवानगी दिली जाते. म्हणजे आपण कशी करतात हे बघितलं. कुठे करायची आपण बघूया. त्यापूर्वी एक फोन घेऊया. किशोर गुजराती आपल्याशी बोलतात धुळ्यावरून. नमस्कार. बोला मॅडम. मी किशोर गुजराती दोंडाच्याहून बोलतोय धुळे जिल्ह्यामधून. तर माझा पोरगा डिप्लोमा पूर्ण झालेला आहे. तर त्याला इंजिनिअरिंग कॉलेजला सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं होतं त्याने. पण ते इंजिनिअरिंग कॉलेजला त्याने ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांची फी वगैरे पूर्ण भरली. काय फी वगैरे पूर्ण भरली पण ते म्हणतात आता माझ्या पोराला तिथे शिकायचं नाहीये कारण की त्याची तब्येत बरोबर राहत नाही. तर ते म्हणतात की 3rd इयरची फी तुम्हाला पूर्ण भरावी लागेल त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला कागदपत्र परत देऊ शकत नाही. त्याला तक्रार कुठे दाखल करायची आम्ही. आणि आता तो बरं धन्यवाद. ही एक असं म्हणू शकते की वेगळ्या पद्धतीची. हा नाही पण ह्याच्यामध्ये आता काय झालं माहितीये का दुर्दैवानी म्हणजे इतके वर्ष ग्राहक न्यायमंचाकडे
शैक्षणिक संस्थांच्या विरुद्ध तक्रारी सुरू होत्या, म्हणजे त्यांच्या विरुद्ध करता येत होत्या. परंतु काही महिन्यांपूर्वीच आता नवीनच एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाय आणि ह्याच्याप्रमाणे त्यांनी ग्राहक न्यायमंचाकडे ही तक्रार चालणार नाही असा तो निकाल आहे. शैक्षणिक संस्थांना त्यांनी ग्राहक न्यायमंचाच्या अधिकार कक्षेतून बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यामुळे दिवाणी न्यायालयाशिवाय त्यांना काही पर्याय राहणार नाही किंवा जर त्यांच्याकडे दुसरं काही ट्रायब्युनल तिथे असं, आता इथे आपल्याकडे युनिव्हर्सिटी ट्रायब्युनल आहे, त्याच्यामुळे तसंच जर तिथे असलं तर त्या युनिव्हर्सिटी ट्रायब्युनलकडे त्या कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीची संलग्न आहे तिथे जर त्यांनी ती केली किंवा दिवाणी न्यायालयामध्ये, पण ग्राहक न्यायमंचामध्ये दुर्दैवाने आता ती नाही करता येईल. खरं तर प्रणालीजी, की हे जे आपण तिथे तक्रारी करतो, पण ही जी किती पातळीवर ह्याचे कोर्ट्स आहेत? ह्याच्यामध्ये जिल्हा पातळीवरती एक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच असं म्हणतात. म्हणजे तुमची जर तक्रार 20 लाखाच्या आतमध्ये असेल तर त्यांचं आर्थिक अधिकार क्षेत्र प्रत्येकाचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा जिल्हा पातळीवरचे ग्राहकांना तक्रार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा न्यायमंच कार्यरत असतं. आता पुणे, मुंबई ह्यासारखी जिथे शहर मोठी आहेत आकाराने, त्यांच्या इथे एकापेक्षा जास्ती न्यायमंच आहेत. जिल्हा पातळीवरती जिल्हा न्यायमंच, त्याच्यानंतर 20 लाखाच्या पुढे जर तुमची तक्रार असेल तर ती तुम्हाला राज्य आयोगाकडे करावी लागते. जे आपल्याला मुंबईला व्हीटी स्टेशनच्या बाहेर ते राज्य आयोग आहे तिथे. आता राज्य आयोगाकडे मूळ तक्रार जे 20 लाखाच्या पुढचं, म्हणजे समजा तुमच्या फ्लॅटचा पोझिशन तुम्ही मागताय आणि फ्लॅटची किंमत जर 20 लाखापेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला ते राज्य आयोगाकडे तक्रार करावी लागते. ती मूळ तक्रार झाली. आणि जेव्हा तुम्ही मूळ तक्रार ग्राहक जिल्हा न्यायमंचाकडे केलेली असते तर तो जिल्हा न्यायमंचाने तुमच्या तक्रार अर्जामध्ये दिलेला निकाल जर तुम्हाला मान्य नसेल तर अपील तुम्हाला राज्य आयोगाकडे करावं लागतं. म्हणजे मूळ तक्रार अर्ज जिल्हा पातळीवरती जिल्हा न्यायमंचाकडे, मग राज्य आयोगाकडे, म्हणजे जिल्हा न्यायमंचाकडे 20 लाखापर्यंत, मग राज्य आयोगाकडे 20 लाखाच्या पुढच्या मूळ तक्रारी शिवाय अपील्स, आणि 1 कोटीपर्यंत राज्य आयोगाचं आर्थिक अधिकार क्षेत्र आहे. 1 कोटीच्या पुढच्या मूळ तक्रारी राष्ट्रीय आयोग दिल्लीला, आणि राज्य आयोगाने त्यांच्या जे आदेश दिलेले आहेत ते आदेश जर तुम्हाला मान्य नसतील तर त्याच्या विरुद्ध जे काही तुम्हाला अपील किंवा अर्ज करायचा असेल त्याच्यासाठी राष्ट्रीय आयोग, असं हे 3 पातळीवरती आहेत. आणि राष्ट्रीय आयोगाचे सुद्धा जर तुम्हाला आदेश तो मान्य नसेल तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे जिल्हा न्यायमंचाने पारित केलेला आदेश हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो तुम्ही चॅलेंज करू शकता. पण मला पुन्हा एकदा हेच प्रबोधन करायचं की आपल्या सर्व प्रेक्षकांचं, की मुळात एखादा ग्राहक त्याला तक्रार करायची असेल ती कुठे आणि कशी करू शकतो? कुठे करू शकतो तर मला असं वाटतं की आपण टोल फ्री नंबर आपल्या ग्राहकांना त्याच्यासाठी दाखवूया. राज्य आयोगाचा टोल फ्री नंबर आहे 1800 1800 22 262, आणि राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचा टोल फ्री नंबर आहे 1800 11 11 4000. आणि त्यांचे पत्ते मी तुम्हाला सांगते. महाराष्ट्र राज्य आयोगाचा जो पत्ता आहे तो जुने प्रशासकीय इमारत, हजारीमल सोमानी मार्ग, व्हीटी, मुंबई 1. आणि राष्ट्रीय आयोगाचा जो पत्ता आहे तो उपभोक्ता न्याय भवन, F ब्लॉक्स, GPO कॉम्प्लेक्स, INA, न्यू दिल्ली 110023. आणि त्या टोल फ्री नंबरवर की त्यांनी फोन केला तर ते पत्तेही त्यांना उपलब्ध होऊ शकतील. आणि सगळीच माहिती ते तिथे सांगतात. म्हणजे कशा पद्धतीने तक्रार अर्ज दाखल करण्यापासून ते सगळं तिथे त्यांचं उपलब्ध असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त इव्हन ग्राहक न्यायमंचामध्ये किंवा कुठल्याही ग्राहक न्यायमंच किंवा राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग ह्यांच्या कुठल्याही कार्यालयात जरी तुम्ही गेलात तरी तिथले जे अधिकारी आहेत की म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय कर्मचारी जे आहेत ते सुद्धा तुम्हाला तक्रार अर्ज कसा दाखल करायचा ह्याच्याबद्दल निश्चित मार्गदर्शन करतात. फक्त त्यांना कायदेशीर सल्ला ते देऊ शकत नाहीत. म्हणजे तसे त्यांना निर्देश आहेत की म्हणजे तक्रार ही इथे बसते का किंवा मला यश येईल का अशा पद्धतीचं नाही, पण त्या ज्या काही औपचारिकता आहेत त्या औपचारिकता कशा पद्धतीने पूर्ण करायच्या ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांना तिथले कर्मचारी सुद्धा देतात. आपला पुढचा फोन घेऊया. सुधीर जोशी आपल्याशी बोलतायत मालाडवरून. नमस्कार, बोला सुधीरजी. हॅलो, मी सुधीर.
हॅलो, मी सुधीर जोशी मालाडून बोलतोय. आमची सोसायटी मालाड पश्चिम येथे आहे. आमची सोसायटी हा तुमचा प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. सोसायटीच्या कन्व्हेन्ससाठी आम्ही मुंबईतील मोठ्या बिल्डर्सकडे पाठपुरावा करीत आहोत. गेल्या 2 महिन्यापूर्वी त्याच्याबरोबर त्यांच्याकडे त्याच्याकडे बीएमसी कडून सर्व सोसायटीची कागदपत्रे घेऊन. तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी करा आणि तुमचा प्रश्न जरा सलग विचारा प्लीज. तर त्या बिल्डरने त्याच्या मॅनेजरला त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर करण्यासाठी दिलेली आहे असं सांगितलंय. परंतु गेल्या 30 नोव्हेंबरला त्या मॅनेजरने असं सांगितले की त्यांनी जी पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्ट्रारकडे दिलेली आहे, रजिस्ट्रारकडे दिलेली आहे, त्याच्यासाठी त्यांना हेवी ड्युटी भरावी लागणार आहे. त्यामुळे हेवी ड्युटी देण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जे उपनिबंधक मालाड कांदिवली बोरिवली येथून जे कन्व्हेन्स करून घेणार होतो त्याच्याऐवजी ते मुख्य रजिस्ट्रारकडे फाईल पाठवून आम्हाला ते आता करून घ्यावं लागणार आहे. याच्यासाठी भरपूर खर्च आहे. तर ह्याबाबत काही करता येईल का? कारण 4 दिवसापूर्वी लोकसत्तेत एक वास्तुरंग या विषयात फ्लॅटचे कन्व्हेन्स आणि फौजदारी गुन्हा या संबंधित एक काशीनाथ तळेकर यांनी लेख दिलेला आहे. जर बिल्डरने सहकारी सोसायटीला जमीन व इमारतीचे कन्व्हेन्स करून न देणे हे कायद्याचे उल्लंघन आहे आणि ह्या अपराधाला 13(1) प्रमाणे 3 वर्ष शिक्षा आहे. त्यामुळे हा अपराध दखलपात्र व गंभीर आहे. तर ह्या बाबतीत आपल्याला काही करता येईल का? मॅडमला विचारूया. ओके, धन्यवाद. मॅडम, ह्या केस कन्व्हेन्स ते मगाशी कन्व्हेन्स त्यांनी करून दिलेला नाहीये. तर बिल्डरनी मी मगाशी म्हटलं की कन्व्हेन्स करून देत नाही शक्यतो बिल्डर, कारण की जो काही नंतरचा FSI मिळणार असतो, जो TDR मिळतो, तो त्यांना वापरायचा असतो स्वतःला. एकदा जर त्यांनी सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स करून दिलं तर ते सगळे अधिकार आणि हक्क ह्यांच्याकडे जातात, सोसायटीकडे जातात. म्हणून जरा त्याच्यामध्ये विलंब केला जातो जाणीवपूर्वक. परंतु कन्व्हेन्स करून घेण्यासाठीच त्यांनी तुमच्याकडून पैसे ते आधीच सगळे घेतलेले असतात जेव्हा त्यांचा करार होतो तेव्हा. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतःहून ते करत असाल तो खर्च सगळा, तर तो खर्च निश्चितपणे तुम्ही त्यांच्याकडून परत मागू शकता. जर तुमच्या म्हणजे बिल्डरनी आपणहून दिले त्याच्यामध्ये संदर्भातले काही पैसे तर ठीक आहे, नाही तर त्याच्यासाठी ग्राहक न्याय मंचाकडे निश्चित तक्रार अर्ज दाखल करता येतो आणि ते पैशांची मागणी करता येते. ह्या कायद्यामध्येही काही बदल होत जातात, त्या बदलांविषयी सांगा. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तर आतापर्यंत सन 91, 93 आणि 2002 नवीन ऍड होतात. तर असे आतापर्यंत झालेले आहेत बदल. आता येऊ घातलेला जो आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन बिल 2015 असं हे आता नवीन आपले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आहेत, त्यांनी ऑगस्ट 2015 मध्ये ते लोकसभेपुढे सादर केलेलं आहे. हे जे बिल आहे त्याच्यामुळे तर खरं तर ग्राहक संरक्षण कायदा रिप्लेसच होतोय असं म्हणायला पाहिजे, कारण की खूप आमूलाग्र बदल त्यांनी त्याच्यामध्ये सुचवलेले आहेत. आणि त्याच्या ह्या नवीन कायद्याप्रमाणे ग्राहक न्यायमंचाचं अधिकार क्षेत्र, आर्थिक अधिकार क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. कारण की असं आहे की पुण्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा, किंवा मुंबईचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा, जेव्हा ग्राहक न्यायमंचाकडे तुम्ही एखाद्या फ्लॅटचा ताबा मिळावा अशी तक्रार करायला जाता, तेव्हा ग्राहक न्यायमंचाचं सध्याचं अधिकार क्षेत्र जिल्हा पातळीवरती 20 लाखाचं आहे. तर 20 लाखामध्ये कुठला फ्लॅट आजकाल येतच नाहीये. म्हणजे ते इतके कमी, म्हणजे त्या तक्रारीसाठी सुद्धा मग तुम्हाला राज्य आयोगाकडे जावं लागतंय. त्याच्यामुळे मग तो सगळा विचार करून ह्या एकूणच जो आपल्याकडे किमती वाढलेल्या आहेत त्याचा विचार करून त्यांनी आता सगळ्या न्यायमंचांचं सुद्धा अधिकार क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दुसरं एक असं मेडिएशन सेल त्यांनी त्याच्यामध्ये एक नवीन त्याच्यात इंट्रोड्यूस करता येते. त्याच्यामध्ये
ही तरतूद आताच्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये नाहीये. ह्या मेडिएशन सेलप्रमाणे जेव्हा तुमचा तक्रार अर्ज जाईल तेव्हा तो आधी मेडिएशनला जाईल आणि मग त्याच्यामध्ये जर तुमचं तडजोडीने ते प्रकरण निकाली झालं तर त्या पद्धतीने तुम्हाला लवकर न्याय मिळू शकेल. त्याच्यासाठी आहे सध्या ग्राहक न्याय मंचाला स्वतःच्या त्यांचे जे आदेश असतात ते पुनर्विलोकन करण्याचे त्यांना अधिकार नाहीत, म्हणजे रिव्ह्यू करण्याचे त्यांना अधिकार नाही आहेत. कधीतरी अशा काही आदेश असे असतात की जे त्यांच्या पातळीवरती जरी रिव्ह्यू झाले तरी चालण्यासारखं असतं, परंतु सध्या ती तरतूद नसल्यामुळे मग त्या ऑर्डरच्या विरुद्ध सुद्धा जर काही करायचं असलं तर वरच्या कोर्टामध्ये जावं लागतं आणि त्याच्यामध्ये खूप कालापव्यय होतोय. आपण ह्याच्यामध्ये एक सर्वसामान्य ग्राहकांच्या काय जबाबदाऱ्या आहेत काय सांगू शकाल? ह्याच्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे ग्राहकांच्या जबाबदाऱ्या म्हणजे मला असं वाटतं की खूपदा असं होतं की आपण ग्राहक म्हणून जेव्हा आपले हक्क म्हणतो तेव्हा जबाबदाऱ्यांचं पालन केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखादी कोणतीही वस्तू घेतो तेव्हा त्या वस्तूची पावती आपण ठेवली पाहिजे, कारण की पावती हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या करारावरती सही करता तेव्हा त्या करारावरती सही करण्यापूर्वी त्याच्यातल्या सगळ्या अटी आणि शर्ती तुम्ही वाचलेल्या असल्या पाहिजेत, कारण की खूपदा असं होतं की मोठा आहे करार, खूप मोठा होता किंवा खूप कागदपत्र होती म्हणून मी ती वाचली नाही आणि तशीच न वाचता आपण सही करतो. पण मग अशा वेळी जेव्हा त्या कराराच्या संदर्भात जर काही तक्रार निर्माण झाली तर तुम्ही सही केली म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती तुम्हाला मान्य आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे की एकदा तुम्ही सही केली की तुम्हाला परत ते नाकारता येणार नाही आणि म्हणून कोणतंही कागदपत्र सही करण्यापूर्वी ते वाचून त्याच्याबद्दल समाधान असेल तरच आपण सही करावी. त्याच्यानंतर वॉरंटी कार्ड आपण घेतलं पाहिजे. आता अर्थात आजकाल वॉरंटी कार्ड हे सगळं सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवलं जातं, त्याच्यामुळे पूर्वी एक असं होतं की वॉरंटी कार्ड घेताना ते भरून त्याचा तो शिक्का मारून तुम्ही घेतलेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालचं जग हे सगळं जाहिरातींचं आहे, तर त्या सगळ्या जाहिरातींवरती विसंबून आपण काही निर्णय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे किंवा बाकीच्या ग्राहकांचा काय अनुभव आहे हे बघून आपण त्या उत्पादन घ्यावं किंवा नाही ह्याच्याबद्दल निर्णय घेणं जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं. पुढचा एक प्रश्न घेऊया. मिनल टिकेकर आपल्याशी बोलतात यवतमाळवरून. नमस्कार. हा बोला मिनलजी. हा नमस्कार मॅडम. मागे एकदा मी एका आंतरराष्ट्रीय शॅम्पूचा ब्रँड विकत घेतला होता आणि त्याच्यावर एकावर एक फ्री अशी ती स्कीम होती. तर मॅन्युफॅक्चरिंग डेट त्या शॅम्पूच्या बाटलीची इंडिव्हिज्युअली ती दिसणार नाही अशा खुबीने त्या दोन्ही बाटल्या एकत्र सेलोफोन टेपने बांधलेल्या होत्या आणि त्या बाटलीच्या त्या सेलोफोन टेपवर लिहिलं होतं पॅक डेट व्हॉट एव्हर. तर ती पॅक डेट होती 1 महिन्यापूर्वीची, म्हणून मी त्या बाटल्या घरी घेऊन आले आणि नंतर जेव्हा त्या बाटल्या फोडल्या म्हणजे सेलोफोन टेप कापला तेव्हा इंडिव्हिज्युअल पॅक्ड डेट जी होती त्याची एक्सपायरी डेट महिनाभरानंतर होती. म्हणून मग मी ते दुकानदाराकडे परत घेऊन गेले की बाबा महिनाभरानंतर हे जर एक्सपायर होणार असतील दोन्ही बाटल्या तर मी काय करू एवढ्या बाटल्या घेऊन, मला नको हे. तर ही रिफ्यूज टू टेक इट. म्हणजे तो म्हणाला मी काय करणार आहे, कंपनीकडनं असाच माल आलेला आहे, आय कांट हेल्प यू. आणि मला ते बाटल्या उगाचच त्या घरात ठेवून मग इतर लोकांना विचारावं लागलं की घेतेस का ग ही बाटली, मी फुकट द्यायला तयारी घेऊन जा, पण नोबडी इज टेकिंग इट आणि मी काय करू त्या एवढ्या 2 बाटल्या घेऊन घरात. तर हे कितपत योग्य आहे कंपन्यांनी असं फसवणं, एक प्रकारे ही फसवणूकच आहे ना आमची. बरं, धन्यवाद. धन्यवाद. खरं तर मला असं म्हणायचं आहे की मॅडम की हा आपला विषय खूप मोठा आहे. मिनलजींचा हा जो प्रश्न होता तो फक्त त्यांचा नाही तर असे आपले कित्येक प्रेक्षक आहेत, असे आपले कित्येक ग्राहक आहेत की आपलीही अशी सर्रास फसवणूक होत असते. त्यावेळेला खरंच काय करता येईल, कारण आपला हा जो प्रेक्षक आहे या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आपली रोजची फसवणूक होत असते. बरोबर आहे. टिकेकर मॅडमनी आता जो प्रश्न विचारला तो खरंच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, परंतु त्याच्यात असं आहे की आपण म्हणजे आता इथेच ग्राहकांचे जबाबदारी थोडीशी सुरू होते असं मला वाटतं, कारण की आपण ठीक आहे त्यांनी आपली फसवणूक केली पण मग त्या फसवणुकीच्या विरुद्ध आपण पुढे दाद मागायला हवी. आपण जर तिथे त्या दुकानदारांनी ज्यांच्याकडून आपण घेतलं त्यांनी जर आपल्याला काही दाद दिली नाही तर कंपनीचे जे त्यांचे पत्ते असतात तेथे आपण तक्रार करायला हवी आहे, किंवा नाहीतर मग ते
काही त्याची पावती तुम्हाला त्यांनी जरी दिलेली नसली तरी त्या बाटल्या त्याच्यावरचं त्याची पट्टी होती की ज्याच्यावरची तारीख आणि आतली तारीख वेगळी होती, तर ते सगळं जर तुम्ही वेट्स अँड मेजर्स डिपार्टमेंटला किंवा असं पाठवलं असतं, अशी त्या संदर्भात जर तुम्ही तक्रार केली असती तर त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली असती. अशा वेळेस वेट्स अँड मेजर्सचे अधिकारी त्यांच्यावरती म्हणजे जर तुम्ही तुमचं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरती जरी त्यांच्याकडे तक्रार केली तरी ते अशा वेळेस तिथे जाऊन धाड टाकतात आणि अशा ते सगळी उत्पादनं ते जप्त करू शकतात. ते अधिकार त्यांना आहेत. परंतु मग आपण तितकं करण्याइतपत वेळ आपल्या मला असं वाटतं कुठेतरी ग्राहकाने जागरूक होऊन अशा कंपन्यांना जाब किंवा जबर बसवणं खूप गरजेचं आहे. नाही आणि म्हणूनच हे गरजेचं आहे. म्हणून मी तेच म्हणत होते की इथेच आपली एक सजग ग्राहकाची भूमिका सुरू होते असं मला वाटतं. पण आजकालच्या आपल्या बिझी आयुष्यामध्ये आपल्याला तितका वेळ नसतो आणि म्हणून मग आपण ते हळहळतो तिथे आणि तिथेच तो मुद्दा सोडून देतो असं मला वाटतं. की आता आपल्या ह्या कार्यक्रमाने जे प्रबोधन होतं त्याच्यामुळे आपला प्रेक्षक वर्ग किंवा आपल्या सगळे ग्राहक त्यानिमित्ताने जागरूक तरी होतील. कारण आता एक जे बदलतं युग आहे, आपला जो यूथ आहे तो सर्रास ऑनलाईन शॉपिंग करतो. कारण तेवढा वेळ किंवा जाऊन खरेदी करणं, पण ऑनलाईन शॉपिंगमध्येही फसवणूक होत असेल त्यावेळेला काय करावं? सध्या तरी असं आहे की आत्ताचा जो ग्राहक संरक्षण कायदा आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन शॉपिंगच्या संदर्भामध्ये स्पष्ट तरतुदी नाही आहेत. आता जे आपण मगाशी म्हटलं की केंद्रीय मंत्र्यांनी जे बिल सादर केलं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पद्धतीचं त्यांनी त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. परंतु आता सुद्धा ऑनलाईन शॉपिंग करताना पूर्वी कसं होतं की आपण आपलं खरेदीच मर्यादित असायची, मर्यादित उत्पन्नामुळे मर्यादित खरेदी असायची. तेव्हा खरेदी म्हणजे कसा खरं तर सोहळा असायचा. पण आता आपलं उत्पन्न भरपूर आहे, आपली कुटुंब मर्यादित आहेत आणि त्याच्यामुळे खरेदीचं प्रमाण खूप आपल्याकडे वाढलेलं आहे. आणि त्याच्यात आता ऑनलाईन शॉपिंगमुळे असं होतं की एका क्लिकवरती हजारो उत्पादनं तुमच्या समोर सादर होतात. ऑनलाईन शॉपिंगचे खूप सारे फायदे आहेत. मला असं वाटतं की तुम्ही घर बसल्या ते करू शकता. तुम्हाला काही वेळेला तेच होतं की जे ब्रँड आपण तिथे बघतो पण जेव्हा प्रत्यक्षात आपल्याकडे ती वस्तू त्या ब्रँडची येते तेव्हा ते ब्रँड नसतंच असंही होतं. आणि नाही, मला असं म्हणायचं की ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेस असं होतं की तुम्हाला एकाच म्हणजे कम्पॅरेटिव्हली तुम्हाला तो स्टडी करता येतो. म्हणजे तुम्ही तुलना करू शकता की हा एका विशिष्ट ब्रँडची ही वस्तू किती रुपयांना मिळते, दुसरी किती रुपयांना मिळू शकते आणि त्याच्यामुळे तो सगळी तुलना करून तुम्ही तुमचा खरेदीचा निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या सोयीने घेऊ शकता. परंतु ह्याच्याबरोबरच ऑनलाईन शॉपिंगचं हे करताना तुम्ही ज्या साईटवरून ती खरेदी करता ती साईट सेक्युअर्ड असली पाहिजे. आणि बऱ्याचदा कसं होतं की त्या क्षणी ते काहीतरी ते तुम्हाला आश्वासनं देतात किंवा काहीतरी त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कबूल करतात आणि आपण ते घेतल्यानंतर समजा ते तसं झालं नाही तर आपल्याकडे काही पुरावा राहत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ऑनलाईन शॉपिंग करताना जेव्हा काही टर्म्स अँड कंडिशन्स किंवा काही जेव्हा ते तुम्हाला आश्वासनं देतात तर त्याचा एक आपण प्रिंटआउट काढून ठेवलेला असला पाहिजे. नंतर आजकाल तुम्ही जेव्हा इंटरनेट ऑनलाईन शॉपिंग करता तेव्हा बाकीच्या लोकांनी जे त्या कंपनीचं घेतलेलं आहे उत्पादन त्यांचे त्याच्याबद्दलचं काय मत आहे ह्याचा सुद्धा आपण थोडासा अभ्यास करून मग मला असं वाटतं की इम्पल्सेसवरती किंवा घाईघाईने खरेदी करण्यापेक्षा थोडासा जर अभ्यास करून जर ऑनलाईन शॉपिंग केलं गेलं तर ते खूप फायद्याचं आहे. आणि जसे आपण एखाद्या दुकानातून वस्तू घेतल्यानंतर त्याच्या संदर्भात जर काही तक्रार निर्माण झाली तर आपण जसं ग्राहक न्यायमंच किंवा अन्य ठिकाणी तक्रारी करू शकतो तसंच ऑनलाईनच्या वस्तूंच्या संदर्भात सुद्धा तक्रारी करण्याचे पूर्ण अधिकार ग्राहकांना आहेत. पण या कायद्यामध्ये स्वतः तक्रार करण्याचं प्रमाण किती आहे? ग्राहकांचं खरं तर ह्या कायद्याची निर्मिती होताना तसा विधिमंडळाचा उद्देश होता आणि सुरुवातीला मला असं वाटतं की खूप उत्साहाने ग्राहकांनी स्वतःच्या तक्रारी स्वतः चालवल्या. परंतु आता असं झालंय की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि पैसा भरपूर आहे. त्याच्यामुळे खूप छोट्या गोष्टी जेव्हा असतील तेव्हा अशी जसं मगाशी टिकेकर मॅडम म्हणाल्या तसं त्या गोष्टींच्या बाबत आपण हळहळतो की अरे माझी फसवणूक झाली, थोड्या वेळ तो आपल्याला त्रास होतो. परंतु तो नेटाने पाठपुरावा करणं किंवा स्वतः जाऊन त्याच्यामध्ये आपण काही आपली बाजू मांडणं किंवा तक्रार करणं हे थोडंसं वेळेच्या ह्याच्यामुळे स्पर्धेचं युग आहे, लोकांना रजा मिळत नाहीत, प्रत्यक्ष स्वतः जाऊन करणं हे सगळं खूप चॅलेंजिंग असतं आणि त्याच्यामुळे प्रमाण कमी झालं हे मात्र निश्चित. पुढचा आपला एक फोन घेऊया. ज्योती आपल्याशी बोलताय बुलढाण्यावरून. नमस्कार. नमस्कार ज्योतिषी. हॅलो. हॅलो मॅडम नमस्कार. मी माझा प्रश्न असा आहे की माझे एक नातेवाईक आहेत तर असं झालं की ते दुकानात गेले होते ना तर अशी काही इन्क्वायरी करत होते सामानाची तर ते दुकानदाराने एकदम त्यांना असं म्हटलं की तुम्ही पर्समध्ये असं काहीतरी टाकलं म्हणजे मला तुमची पर्स. ती म्हटली नाही नाही मी काहीच नाही टाकलेलं. ते म्हणाले नाही तुम्ही पर्स दाखवा तुमची.
तर मग त्यांनी ती पर्स चेक केली तर त्याच्यात दुकानातलं काहीच नव्हतं त्याच्यात. मग अशा वेळी त्या ग्राहकाला कसा न्याय मिळणार, म्हणजे काय करायला पाहिजे होतं त्यांनी किंवा कसा न्याय मिळणार? ते ग्राहक म्हणजे अगदी शांत स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी काहीच नाही बोलले ना. बर, मग याच्याबद्दल मला जरा विचारायचं होतं तुम्हाला, प्लीज एवढं सांगा मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. निश्चितच ही अत्यंत म्हणजे अपमानास्पद गोष्ट वाटू शकते, परंतु असं आहे की आपण कसं झालं आहे की आजकाल ग्राहक सुद्धा काही आपण ग्राहक म्हणतो, ग्राहक संरक्षण कायदा ह्याच्याबद्दल आपण बोलतो, परंतु सगळीकडेच सगळे ग्राहक सारखे असतात असं पण नाही. त्यांना असा काहीतरी अनुभव आला असणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते तसं केलं असेल. आणि मला निश्चित खात्री आहे की त्यांनी जेव्हा त्यांच्या पर्समध्ये ते काही सापडलं नाही म्हटल्यानंतर त्यांनी त्यांची माफी मागितली असणार आहे. परंतु आता हा विषय आपण कुठपर्यंत वाढवायचा हा सगळ्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न राहील. शेवटी तुमचं दुकानदाराचे आणि तुमचे संबंध, कारण की त्यांना तसा संशय का आला किंवा त्याच्या आधीचे त्यांचे अनुभव काय होते याच्यावरती त्यांनी ती कदाचित मागणी केली जाऊ असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आजकाल सगळीकडे खरं मोठ्या मॉल्समध्ये किंवा दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज बसवलेले असतात आणि त्याच्यामुळे जेव्हा त्यांना त्या कॅमेरामध्ये खात्रीशीर जेव्हा ही त्यांची खात्री होते तेव्हाच ते अशा पद्धतीची मागणी करतात. परंतु किंवा शंका आली तरी सुद्धा ते थांबवतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करताना थोडासा त्या बाजूनी सुद्धा जर कधीतरी विचार केला तर त्याचा इतका त्रास होणार नाही असं मला वाटतं. मला आणखी हा एक प्रश्न विचारायचा, ग्राहकांच्या कंप्लेंट्स किंवा तक्रारी थोड्या कमी झाल्यात पण कोणाविरुद्ध तक्रारीचं प्रमाण जास्त आहे ह्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? ग्राहकांच्या तक्रारींचं प्रमाण जास्ती मला असं वाटतं की बिल्डर्सच्या विरुद्ध जास्ती आहे, कारण की माणसाला एक नेहमी घर हवं असतं. प्रत्येकाचं एक खूप मोठं स्वप्न असतं की मला एक घर करायचं आहे आणि ते ज्या स्वप्नांच्या आधारे तो ते घर घ्यायला जातो तेव्हा ते सगळ्यांनाच तितका चांगला अनुभव येतोच असं नाही. आणि त्याच्यामुळे घर घेण्याचं प्रमाण जास्ती असल्यामुळे बिल्डरच्या संदर्भातल्या तक्रारी थोड्या जास्ती आहेत. तशाच आजकाल मेडिक्लेमच्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा जास्ती आहेत, कारण की मेडिक्लेम ही संकल्पना खूप छान आहे, परंतु त्या घेत असताना सुद्धा ग्राहकांची फसवणूक होते आहे आणि त्याच्यामुळे बिल्डर मेडिक्लेम्स बाकीच्या सुद्धा आहेत, पण त्यापेक्षा सगळ्यात जास्ती मला असं वाटतं की बिल्डर्सच्या विरुद्ध तक्रारींचं प्रमाण. मला पुन्हा एकदा मॅडम की ह्याच प्रश्नाकडे यायचं की जसं मगाशी टिकेकर मॅडमने जो प्रश्न विचारला होता की तो प्रश्न जरी छोटा असला तरी असे खूप साऱ्या गोष्टीतून सतत ग्राहकाची फसवणूक होत असते आणि आपण छोटीशी गोष्ट म्हणून ती टाळून देतो, पण तिथेच या कंपन्यांना कुठेतरी एक आळा घालणं गरजेचं असतं. म्हणून मला पुन्हा एकदा त्याच प्रश्नाकडे विचारायचं आहे की आपला वेळ कमी आहे पण सगळ्या प्रेक्षकांसाठी की तक्रार आपण कुठे करू शकतो आणि कशी करू शकतो, अजून एकदा त्यांना तुम्ही काय सांगाल की म्हणजे सोप्या पद्धतीने की ती तक्रार करताना की त्याच्यावर जे बॉटल्स असतील की त्याच्यावर जो ॲड्रेस असतो त्याच्यामध्ये काही लेखी स्वरूपाचंही काही द्यावं लागतं किंवा त्याचे अजून काही प्रूफ हवेत का, हे पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांच्या जबाबदाऱ्यांच्या बद्दल मी आपल्याला मगाशी सांगितलंच की त्यांनी तो पुरावा घेतला पाहिजे, पावती घेतली पाहिजे आणि जिल्हा न्यायमंच, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोगांकडे ह्या तक्रारी कशा पद्धतीने केल्या जाऊ शकतात हे मी आपल्याला सांगितलं मगाशी. आणि त्याच्यामुळे ते त्याच्यावरती त्याची एक्सपायरी डेट त्याचं हे सगळं बघून ते घेणं त्यांनी गरजेचं आहे निश्चितच. त्यांच्यासाठी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आजचा हा जो भारतीय ग्राहक दिन आहे तर तो जो आपण आता सगळी माहिती त्यांच्यापर्यंत खूप छान पोहोचवली, पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल की ग्राहक म्हणून काय केलं पाहिजे, काय जागरूकता दाखवली पाहिजे? मला असं वाटतं की बऱ्याचदा असा अनुभव ग्राहक न्यायमंचामध्ये आम्ही काम करत असताना असा आला की ग्राहक न्यायमंच आहे आणि ग्राहक संरक्षण कायदा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचदा ग्राहकांची अशी त्यांची समजूत असते की मी सांगतोय ते न्यायमंचांनी खरं मानलं पाहिजे किंवा मी आलोय म्हणजे माझ्या बाजूने निकाल झाला पाहिजे. तर असं नसतं. ग्राहक म्हणून जेव्हा तुम्ही तक्रार करायला येता तेव्हा ती तक्रार सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असते सकृतदर्शनी तरी, आणि त्याच्यामुळे तुम्ही ग्राहक म्हणून जागरूकपणे तुमचे सगळे पुरावे योग्य पद्धतीने ठेवले गेले पाहिजे तुमच्याकडून, कारण की शेवटी ग्राहक न्यायमंचांना सुद्धा त्यांचे न्यायनिर्णय जे आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून द्यावे लागतात आणि म्हणून त्यांनी तुम्ही ते तुमचे सगळे पुरावे योग्य पद्धतीने ठेवले पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे छोट्या तक्रारी आहेत किंवा आता वेळ नाहीये म्हणून तक्रार करण्याचं
आपण सोडलं नाही पाहिजे, कारण की सजग ग्राहकाच्या ह्याच्यावरतीच हा ग्राहक संरक्षण कायद्याचं अस्तित्व आणि त्याचं महत्त्व टिकून आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सजग राहा आणि जिथे योग्य असेल तिथे तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध नक्कीच दाद मागितली पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या ह्याच नोटवर हा कार्यक्रम मी इथे हे करते की एका ग्राहकाने अस्तित्व म्हणजे आपलं एक सजग ग्राहक म्हणून एक जागरूक राहिलं पाहिजे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला की एवढा छान याच्यामध्ये तुमची एक बरीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक आयडी आणि ईमेल आयडीवर कळवू शकता. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला ईमेल आयडीवरही कळवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. मॅडम, खरं तर तुम्ही इथे आलात आणि एवढ्या कमी वेळात खरं तर जी काही आम्हाला माहिती दिली प्रेक्षकांनी की एक जागरूक ग्राहक कसा असावा त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.